निश्चित ते करणार, कविता निश्चित करणार. कारण जर कुणाल दाते यांच्यावर जर कविता होऊ शकते, जर रतनबुवा स्मृती चषकावर जर कविता होऊ शकते, जर संदेश स्पोर्ट चिरवली संघावर आणि संदेश स्पोर्ट चिरवली आयोजित CPL ट्रॉफीवर देखील कविता होणार आणि हे देखील मला वाटतं निश्चितच पार पाडलं जाईल. संजयजी गगे सर निश्चितच यावर कविता करतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच आहे. एकीकडे स्वतः रिकीकडे सरांची टीम साईसर अल्ल्यानी बी पहिल्या मॅच मध्ये 70 धाव्यांवर असं वाटलं होतं की साईसर अल्ल्यानी बी 70% मॅच जिंकले, परंतु 1 ते 2 झेल सुटले गेले. परिणामी तो सामना त्यांच्याकडून वळला आणि गेगाव संघ 100 पार करायला आले होते. म्हणजे दोन्ही संघ जखमी वाघ आहेत. दोन्ही संघ एकमेकाचे शेजारी, परंतु आज मैदानावर पक्के वैरी. नक्कीच दोन्ही शेजारी आहेत सर. टीम अल्याणीची टीम म्हणजे माझी टीम नाहीये, गेगाव सुद्धा माझीच टीम आहे. कारण खऱ्या अर्थाने एकाच विभागातील शेजारी शेजारी या दोन गावातील या टीम आहेत आणि दोन्ही टीम मध्ये लिजंड क्रिकेटर आहेत. खूप वर्षाचा अनुभव. मुकुंद डोंगरे असतील, शंकरजी डोंगरे असतील, एकाहून एक अनुभवी असे खेळाडू आहेत. एका बाजूला जितू साबळे, दशरथ खापरे यांच्यासारखे, वामन गुडविन यांच्यासारखे लिजंडरी क्रिकेटर आहेत. आपण बघतोय की मागची मॅच दोन्ही संघ विजयाच्या उंबरठ्यावर होते सर, पण आता मात्र जखमी वाघ थोडा थांबतो, थोडी विश्रांती घेतो आणि तेवढ्याच ताकदीनं तोच दरारा, तीच दहशत घेऊन मैदानावर उतरतोय. कोण जिंकेल येणारे चेंडू ठरवतील. थोडक्यात काय तर सोनी सेट जर बघितलं तर सेट सब, सोनी सब वर चालणारी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा तब्बल 20 वर्ष चालली CID सारखी. तर ही मॅच देखील मला वाटतं त्या पद्धतीने चालणार आहे. नक्की सर. सलामीचे दोन फलंदाज येतात अल्याणी संघाकडनं, बाळा आणि अजय सांभाळतोय स्ट्राईकचा वार आणि नॉन स्ट्राईक एंड सांभाळतोय बाळानं मागच्या मॅच मध्ये सर चांगली कामगिरी केली होती. संघ अडचणीत असताना चांगली बॅटिंग केली. जर जिंकायचं असेल तर 80+ धावा या सेफ झोन मध्ये जाऊ शकतात सर. काय वाटतं? कारण बॉलिंग मागच्या मॅच मध्ये आपण अल्याणीची चांगली बॉलिंग बघितली, उष्णता वाढली आणि अशा वेळेस बॅटिंग करणं इतकंही सोपं नाहीये. पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. चेतन पहिला चेंडू, हो गतिवान चेंडू होता. यावेळेस ऑन साइडला लाईन चेक करावी लागेल. अप्पा फडे सर द डान्सिंग अंपायर या ठिकाणी निर्देशित करतायत. वाईट पहिला चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर वाईड असेल. श्री गणेशा होतो या ठिकाणी 1 धावेनी साईस्तर अल्ल्यानी बी संघाचा. की सर वाईटच्या रूपाने खातं उघडलं जातं. नेक्स्ट बॉल वन्स अगेन चेतन टू अजय. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. अप्पा फरडे स्टायलिश क्रिकेटर अप्पा फरडे वाईटचा इशारा देत आहेत. अप्पा फरडे म्हणजे डान्सिंग अंपायर. अप्पा फरडे या चेरोली प्रीमियर लीग जेव्हापासून सुरू झालं पर्व 5वं आलं. अप्पा फडे सरांशिवाय अंपायरिंग पूर्णत्व प्राप्त होत नसतं आणि हा क्रिकेट देखील अप्पा फडे सरांशिवाय पूर्ण नाहीये. ओहो क्या बात है. सरप्राइजिंग डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. क्या बात आहे. या लाईन वर बॉलिंग केली तर कोणताही बॅट्समन असेल त्याला खेळणं इतकं सोपं नाही. नक्कीच हाफ ट्रॅकर चेंडू तुम्ही अचूक टप्प्यावर टाकले. नक्कीच बॅट्समनच्या शोल्डर वरून जर तो चेंडू काढला तर अनप्लेबल डिलिव्हरी असते सर. आणि याचं प्रात्यक्षिक चेतन दाखवतोय. चांगली गोलंदाजी करतोय. रनअप बघा सर, 30 ते 35 पावलांचा रनअप या गोलंदाजाचा. निश्चितच रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरची मला आठवण करून देत आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता. क्या बात आहे. अनप्लेबल डिलिव्हरी. बॉडी पोझिशन आपण जर एकंदरीत पाहिली बॅट्समनची तर ज्या अँगल मध्ये गुड लेंथ वरून एक्स्ट्रा बाउन्स होतोय, अनइव्हन बाउन्स देखील पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीत बॅट्समन पूर्णपणे बीट होत आहेत. कारण बॅट्समन ची जी नजर आतापर्यंत पाहायला मिळते, जो बॅटिंगचा फ्लो पाहायला मिळतोय, जर बॅटला कनेक्ट झाला तर चेंडू हवेमध्ये जाणार. नक्कीच सर. बॅटिंग पॉवर प्लेचं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलं षटक आहे. चांगली हाताळतोय गोलंदाज चेतन. नेक्स्ट बॉल वन्स अगेन अजय साठी राईट आर्म राऊंड विकेट न गोलंदाजी. यावेळेस मात्र शफल येऊन लेग साईडच्या दिशेनं आता मात्र काहीसा सूर सापडला या फलंदाजाला. चेंडू सीमारेषे पार धाडून देण्यात यश मिळतोय चौकार. 4 धावांनी धावसंख्या सजली जाते 6 धावांवर. सर या फटक्याचं वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला? निश्चितच मी अगोदरच सांगितलं होतं की शॉर्ट पिच चेंडू हवेतच जाणार, हवेतच गेला. नशीब कधी बाउंड्री लाईन अगदी 38 सर्कल क्लिअर झालं, नाहीतर एवढं गॅरंटेड होतं की मी अगोदरच सांगितलं होतं बॉलिंग ऍक्शन नुसार चेंडू बाउन्स होतोय. बॅटवर लागल्यानंतर तो गॅप सिलेक्शन मध्ये गेला तरच वाचेल आणि फटका वाचलाय. फटका चांगला होता परंतु तरी देखील मी म्हणेल बॉलिंगची मी कमालच मी म्हणेल. सर मी कौतुक करेल. शॉर्ट साठी असं वाटतं की टायमिंग खूप महत्वाचं.
टायमिंग खूप महत्वाचं असतं. यावेळेस मात्र नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. पायाची मुवमेंट अगदी जर बघितलं तर थांबून खेळण्याचा प्रयत्न करतायत. थोडस फ्रंट फुटला येणं देखील गरजेचं आहे. धावसंख्या अव्वल कावर 6 धावा. सर 6 धावा म्हणजे चांगली सुरुवात आहे, परंतु गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू काय वाटतं? पुढचा चेंडू. चेतन चांगली बोलिंग. काय गतिमान चेंडू होता. बॉल बॅक ड्राईव्ह डायरेक्ट हातामध्ये आलाय, थ्रो केलाय, परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये येऊ शकला नाही, गॅदर करू शकला नाही. परिणामी 1 धाव मिळेल. 7 धावा धावफल कावर. पहिली षटक मेंढाडेरी पॉवर प्ले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू मध्ये 7 धावा खर्च झाल्यात. नक्कीच सर, बॅटिंग पॉवर प्ले मध्ये रन येणं जास्त गरजेचं असतं. पहिलं षटक म्हणजे हानामारीचं षटक असतं. 10+ धावा होणं हा कॉन्फिडन्स वाढवत असतो. विकेट साधत आहेत, चांगले धावा आहेत मी म्हणेल, कारण कधीही एक्झाईल करू शकतात. जर पहिल्या षटकात 4 धाव्यावर जर 4 विकेट जाऊ शकतात तर 80 धावा होतात. तर निश्चितच पहिल्या षटकात विकेट न जाता मी म्हणेल मेडन ओव्हर जाऊन देखील 80 होऊ शकतात. हो, लेग स्टंपवर पूर्ण अपील केली गेली आहे आणि क्लीन बॉल. क्या बात है, क्या बात है. नजर हटी दुर्घटना घटी. यू मिस आय हिट आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. नक्कीच वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिला बाळा. परिणाम त्रिफळा उद्ध्वस्त आणि पहिला धक्का बसतो अल्याणी संघाला बाळाच्या रूपानं. संधी देऊया सर डीजे आणि आगमन झाले. स्वागत असेल सीपीएलच्या वतीनं. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर अल्याणी संघाची धावसंख्या होतीये 1 गडी बाद 7 धाबा. नवीन गोलंदाज येतोय प्रवीण, डॉक्टर प्रवीण किस BMS. आणि सर एक मोठं एक हुशार व्यक्तिमत्व आहे. तरी क्रिकेटचं वेळ जपलं. अजय 2 आणि अर्जुन. हो, क्या बात आहे. नाईस बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. बॅट्समनचा पूर्णपणे बॅटिंगचा फ्लो बघितला तर थोडा द्विधावस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतायत. खेळावं की नाही खेळावं. नक्कीच सर, बॅकफुटवर जर आपण गेलो तर बॅकफुटवर पंच करणं ते टायमिंग साधणं गरजेचं असतं. आपण रूम बनवून खेळत असतो. बॉटम हँडचा वापर करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑन द टॉस खेळता, बॅट आणि चेंडूचा संपर्क होतो, त्यावेळेस कनेक्शन जर चांगलं झालं, टायमिंग चांगलं झालं तर बाउंड्री मिळू शकते. ओ, यावेळेस सरळ बॅटल ऑफ केला. टायमिंग बेमिसल आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील, वेगाने आले, थोडे फंबल झाले, हातामधून निसटला, परंतु शेवटच्या मोमेंटला चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा निश्चितच मिळतील. 9 धावा धावफल कव्हर. नक्कीच धावसंख्या 9 होतीये. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र 2 धावा येत आहेत. कुठेतरी धावगतीचा वेग वाढवणं गरजेचं. सुरुवात आहे, मेंढाडेरी पॉवर प्ले चालू आहे. ज्या पद्धतीने आक्रमक नसतील परंतु स्टडीयस आहेत, कारण 1-2 इज ऑलवेज बेटर दॅन 0. ओ, ऑन साइडला प्लेसमेंट, क्या बात है. ऑन साइडला टर्न केलाय, फ्लिक विथ द रिस्क, पिकअप शॉट पाहायला मिळाला आणि मिड विकेट झोन मध्ये चेंडू जमिनीला 1, 2, 3 टप्पे गुदगुल्या करत सीमारेच्या पलीकडे हर्ष देतो या ठिकाणी. साई स्टार अल्याने बी संघाला 4 धावा बहुमूल्य. 4 धाब्यांनी धावसंख्येला आकार. धावसंख्या 4 वरती पोहोचते. 13 धावांवर. नेक्स्ट बॉल वन्स अगेन अजय टू प्रवीण. पुन्हा एकदा यॉर्कर स्लॉट मध्ये चेंडू आहे. नक्कीच चांगलासा ड्राईव्ह ऑनसाइडच्या दिशेनं सिंगल कंप्लीट केल्या. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा. अखेर विजय होतो चेंडूचा. चेंडू सीमारेषे पार. सलामी देते भगव्या पट्टीला. 4 धावा. अखेर चेंडूचा वेग खूप होता सर. सर फॉर अलॉंग द कार्पेट चेंडू तुम्ही ऑन ड्राईव्ह खेळताय त्यावेळेस नक्कीच बॉटम हँडचा वापर जोरात करावा लागतोय. राहुल द्रविडची आठवण झाली
चेतेश्वर पुजाराची आठवण झाली, कारण बॉटम मॅन इतका जबरदस्त असतो की अक्षरशः क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज रडत असतात. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण टू अजय. ओ सफल येऊन क्या बात आहे, बॅटिंगचा क्लास दाखवतो अजय आपल्या बॅटिंग मधनं. चेंडू सीमारेषे पार, पंच तानाजी फड यांचा सावकारचा इशारा. झाला चेंडू ऑन साइडला टर्न टॉस टक करता येतो. इझिली जर बघितलं तर एक पाऊल थोडेसे ऑफ स्टंपवर आले, ऑन साइडला प्लेसमेंट चांगली पाहायला मिळाली. शॉर्ट आर्म पुल केलं आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन इतका खाली क्षेत्र आहे, स्लोप असल्यामुळे चेंडू थांबणं अशक्य आहे. आउटफील्ड फास्ट आहे सर. आणि 4 धाव्यांनी चांगली बॅटिंग मध्ये फ्लो पाहायला मिळतोय बॅट्समन अजय. ओ क्या बात आहे, इन्साइड आउट खेळला धावेत असेल, चेल होणार नाहीये परंतु बाउंड्री देखील मिळणार नाही. 2 धावा मिळतील, 2 धावा मिळतील. 23 धावा धावफलकावर. वेट करून खऱ्या अर्थानं बॅकफुटला जाऊन कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू खेळून काढणं हा क्रिकेटचा क्लास असतोय. आता आपण क्रिकेट बघतोय सर, खूप इनोव्हेटिव्ह झालाय. आता याच्या अगोदर जो फलंदाजानं जो फटका फटकावला शफल येऊन, तुम्हाला वाटतंय की ज्यावेळेस आपण बघतोय 4-5 टुर्नामेंट्स आपण या मैदानावर बघितल्या, शफल येऊन जो फलंदाज खेळतोय त्याला फायदा होत असतो सर. निश्चितच प्रत्येक वेळेस तुम्ही वीरेंद्र सहवाग स्टाईलने जर खेळायला जाल तर जमणार नाही, कारण वीरेंद्र सहवाग स्टाईलने दुसरा कोणताच खेळाडू खेळू शकला नाही. कारण जागेवरून 5 फिल्डरमधून चौकार मारण्याची किमया फक्त वीरेंद्र सहवाग करत होते. फुटवर्क परंतु आज मॉडर्न क्रिकेटचा जर विचार केला तर कृष्णा सातपुते स्टाईलने खेळणारे फलंदाज त्याला कॉपी करून देखील चांगले खेळत असतात, हे आपण पाहायला मिळतं. म्हणून तर मॉडर्न क्रिकेट बदलला, पूर्वीचा क्रिकेट राहिला नाही आणि आताचा क्रिकेट खूप जलद झालाय. जर तुम्ही कॉपी बुक स्टाईलने खेळाल तर आज निश्चितप्रमाणे तुमची कॉपी ही दुसरा करणार आहे. नक्कीच. चेतन डोंगरे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत गेगाव संघाला या मॅच साठी. सचिन आलेला आहे गोलंदाज सर. धावसंख्या 2 षटकानंतर होतीये 23 धावा. चांगली धावसंख्या आहे, 23 धावा धावफलकावर. गेगाव संघाला साईस्टर हल्ल्याने 20 संघाचे विकेट्स घ्याव्या लागतील. नक्कीच. अर्जुन फलंदाजी करतोय सर, नवीन यंगस्टर आहे, 17 ते 18 वर्षाचा हा खेळाडू. सचिन साठी राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी करतोय सचिन. यावेळेस डिफेन्सिव्ह फटका सर, अतिशय सुरेख ऑफ ड्राईव्ह दिसतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि एका धावेची एक्स्ट्रा रूपाने भर पडतीये. थोडस क्षेत्ररक्षण फंबल झाल्यानंतर सातत्याने जर बघितलं तर जर चेंडूवर जाणं गरजेचं असतं. चेंडू तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही फिल्डिंग करणार, इतका वेळ जर तुम्ही देणार तर फलंदाज साईसर हल्ल्याने बी संघ रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. सातत्याने जर बघितलं तर दोन्ही अपकमिंग यंगस्टर आहेत. नवीन सळसळतं रक्त जर बघितलं तर उन्हामध्ये देखील ते तळपतं आणि परिणामी ते पाहायला मिळतं. हो, यावेळेस लाईन चेक करावी लागेल. स्टंपवरनं चेंडू ट्रॅव्हल होतो, विकेट किपरच्या हातामध्ये संधी आलेली नाही आणि संधी देखील देणार नाहीये, धावेंची संधी मिळणार नाही. चांगला चेंडू हाताळा, जर कनेक्ट झाला असता तर कदाचित 4 धाव्यांसाठी गेला असता, परंतु कनेक्शन पाहायला मिळालेलं नाहीये. कनेक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन क्रिकेट. चांगला चेंडू होता. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. आता या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता, कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं. चेंडू फाईन जातोय फाईन लेग झोन मध्ये. सीपीएल काळ्या फितीच्या बाजूने फाईन लेग झोन मध्ये चेंडू अतिशय जलद गतीने ट्रॅव्हल होतोय. 4 धावा येतील. मी अगोदर सांगितलं होतं की जर कनेक्शन झालं तर या मैदानावर कनेक्टिव्हिटी इतकी जबरदस्त पाहायला मिळते की जिओचा नेट देखील 5G प्रमाणे चालतो, 5G प्रमाणे चालतो आणि हा चेंडू तर मला वाटतं 6G प्रमाणे फरार झालाय. फाईन लेग झोन मध्ये साईडचे आउटफील्ड सर खूप तेज आहे. पुन्हा एकदा चेतन डोंगरे वारंवार शुभेच्छा देत आहेत आपल्या संघाला. नक्कीच आज ते प्रेझेंट नाहीयेत, या संघाचे एक भाग होते, पण त्यांच्या शुभेच्छा आहेत. चांगली बॅटिंग करतोय अर्जुन. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये. 29 धावा आल्याने संघाच्या. चांगली धावसंख्या आहे, 80 पर्यंत पोहोचतीलच साईसर आणि संघ, कारण विकेट गेलेली नाहीये. नक्कीच एकही विकेट गेलेली नाहीये. 1 विकेट गेलेली आहे सर. बाळा आउट झालेला आहे पहिल्याच षटकामध्ये आउट झाला, परंतु ती उणीव भरून काढायला घेतली आहे या 2 फलंदाजांनी. एकच विकेट गेली. हो, यावेळेस संधी होती, चांगला चेंडू होता, परंतु बॅट्समन कनेक्ट करू शकला नाहीये. प्रत्येक चेंडूवर तुम्ही शॉर्ट पिच चेंडू खेळायला जाल तर
सातत्याने जर बघितलं तर गोलंदाज देखील हुशार झालेला आहे. नक्कीच सर गोलंदाज कारण मागील चेंडू ज्या पद्धतीने बॅट्समननी खेळण्याचा प्रयत्न केला होता यावरून गोलंदाजाला देखील अंदाज आलाय की बॅट्समन जास्तीत जास्त शॉर्ट पिच चेंडूचा वेट करण्याचा प्रयत्न करतोय, खेळण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन सचिन टू अर्जुन. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं कट केलाय ना की डीप मध्ये चेंडू जातोय. सुरेख पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू फटकावला सीमारेषे पार. सर एक क्लासिकल चौकार बघायला मिळाला अर्जुनच्या बॅट मधनं चौकार. नेक्स्ट बॉल वन्स अगेन अर्जुन. आता मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. नक्कीच एक्स्ट्राज मध्ये भर पडतीये. धावसंख्या 34. सर धावसंख्या एकदम चांगल्या स्टेज मध्ये आहे आल्याने. निश्चितच ज्या वेळेस अप्पा पडे सर आणि आमचे हेमंतजी ज्या वेळेस वाईटची जी ऍक्शन दाखवतात ना त्यावेळेस असं वाटतं घराच्या भिंती उघडल्या जातात. घराची खिडकी जशी उघडली जाते अगदी त्या पद्धतीने म्हणजे हृदयाची खिडकी ते ओपन करतात आणि तदनंतर जर म्युझिक आलं तर डान्स काय दाखवला जातो. नेक्स्ट बॉल वन्स अगेन अर्जुन. मोठा फटका टायमिंग चांगला आहे. क्या बात आहे. डोळ्यांचा पार न फिरवा वाऱ्याच्या वेगानं चेंडू जातोय सीमारेषे पार. अर्जुनच्या बॅटिंगचा क्लास चौकार. सर काही फलंदाज फडफडत असतात आणि फडफडण्यामध्ये कधी कधी असं पंख उघडले जातात तुम्ही मोठी भरारी घेता आणि मगापासून अर्जुन फडफडतोय आणि त्याला या चेंडूवर मात्र यश मिळतंय सर. निश्चितच कारण छोटा चिमुकला पक्षी ज्या वेळेस घरट्यामधून ज्या वेळेस बाहेर पडतो त्यावेळेस त्याचे पंख इतके स्ट्रॉंग नसतात परंतु ज्या वेळेस तो फडफडत ते पंख इतके स्ट्रॉंग होतात आणि परिणामी इतकं मजबूत पंख आकाशात विहार करण्यासाठी मदतगार स्टेज असतात सर. नक्कीच लाव्हा प्युपा या स्टेज आहेत आणि प्रत्येक पक्षाला उडायचं असेल तर या स्टेज मधून जावं लागतं. तर अर्जुन देखील मागे पडणार नाहीये. अर्जुन देखील अर्जुनच आहे नावाप्रमाणे क्रिकेट मधील अर्जुन पुरस्कार हे पक्षाच्या डोळ्यावरच असतं कारण अर्जुन पुरस्कार देखील क्रिकेटपटूंना दिला जातो हे देखील विसरता कामा नये. रोहित शर्माला मिळालेला आहे, सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील मिळाला होता, त्यानंतर आता भारतरत्न मिळालाय. म्हणजे सातत्याने जर बघितलं तर जे खेळाडू असतात मग खेळाडू तो कोणत्याही क्षेत्रातील असो त्या खेळाडूला अर्जुन पुरस्कार हा दिला जातो. नक्कीच 3 षटकानंतर धावसंख्या होतीये धावफलकावर 38. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 7, दुसऱ्या षटकामध्ये 16, तिसऱ्या षटकामध्ये 15. एकूण धावा 38. चांगली बॅटिंग चालू आहे आल्याने संघाची. नवीन गोलंदाज चेतन वैयक्तिक दुसरा संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय आणि सामना करतोय फलंदाज सलामीला आलेला अजय. यावेळेस चांगला फटका आहे, पूल केलाय. नक्कीच कॉर्नर झोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. सर वाऱ्याच्या वेगानं चेंडू मारला होता परंतु फील्ड प्लेसिंग चांगली आहे गेगाव संघाची. निश्चितच फटका खूप चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार पाहायला मिळालं. बॉलिंग ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय त्या पद्धतीने बॉलिंग केली तर एक धाव गेली तर गोलंदाजाचं यश असेल परंतु जर चौकार षटकार गेले तर फलंदाजाचं कौशल्य असेल. नक्कीच आता ऑफसाईडच्या दिशेनं कट केलाय, ग्लान्स केलाय. नक्कीच कव्हर स्वीपर रिजन मध्ये चेंडू येतोय. थोडंसं फंबल क्षेत्ररक्षकाकडनं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच सर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना तो सराव दिसला पाहिजे. काय वाटतं? बॅट्समन मला वाटतं क्षेत्ररक्षकांवर दबाव आणतायत परिणामी चेंडू पर्यंत पोहोचत नाही तर चेंडूला येऊन देण्याची वेळ आली आहे आणि परिणामी हातामधून चेंडू ब्रश होतो. 2 धावा मिळतायत. नक्कीच चेतन चांगली गोलंदाजी करतोय, अर्जुन सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल वन्स अगेन राईट आर्म राऊंड विकेटनं मोठा फटका मारण्याचा म्हणा टॅप शॉट. यावेळेस मात्र सिंगल मिळेल. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. डिफेन्सिव्ह फटका होता. ओव्हर द हेड दस्तक पे मस्तक अशा पद्धतीनं हा चेंडू गेला. सिंगल धावेनं धावसंख्या होतीये 42.
42 धावा अफलकावर चेतन 22 धावांवर Partnership जर खेळतोय बघितली अजय. आपण तर ऑलमोस्ट 40 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. ओ सरळ बॅटने यावेळेस क्या बात आहे, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक फंबल होतोय, पूर्णपणे हाताला ब्रश झाला. 2 धाव मिळतील. ज्या ज्या ठिकाणी तुमच्या हातामधून चेंडू निसटणार, ज्या ज्या वेळेस हातामध्ये चेंडू गॅदर करू शकणार नाही, त्या त्या वेळेस या खेळपट्टीवर 2 धावा मिळतील. कारण बाउंड्री ऑलमोस्ट 90 मीटरची आहे. नक्कीच जर सर. बघितलं आपण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला 90 मीटरची बाउंड्री, कावकॉर्नर झोन मध्ये थोडीशी मला वाटतं 85 मीटरची बाउंड्री आहे. आणि त्यानंतर ऑन साईडला बघितली तर 87 मीटर, पाठीमागे 77 मीटर आणि ऑफ साईडला जर बघितली तर 77 मीटर, म्हणजे ऑलमोस्ट 90 मीटर हे डायमेन्शन मी मोजलेलं आहे. नक्कीच सर, तुमचा अभ्यास म्हणजे नक्कीच प्री प्लॅनिंग असतात नक्कीच ऑलवेज आमचे दत्ता फर्डे सर. होमवर्क जो विद्यार्थी करतो तो परीक्षेत चांगले मार्क पाडतो. चेंडू द्यायचा आहे. धावसंख्या झालेली आहे अल्याणी संघाची आतापर्यंत 44 धावा आणि 1 विकेट्स बाळाच्या रूपाने गमावलेली आहे. चांगली पार्टनरशिप अर्जुन आणि अजय यांच्या दरम्यान आपल्याला दिसतीये. अजय चांगली फलंदाजी करतोय, अर्जुन सुद्धा चांगली साथ देतोय या फलंदाजाला. अजय वैयक्तिक 24 धावांवर खेळतोय आणि अर्जुन वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय. चांगली बॅटिंग चालू आहे. सर कौतुक करावं लागेल एका व्यक्तीचं, हरेशजी भेरे, उत्तम स्कोरर. त्यांचं हँड रायटिंग सर नक्की डोळ्यांचं फारणं फेडते. कारण नियोजित पाणी देणं त्याच्या कार्यामध्ये प्रत्यक्षात मैदानावर असो मैदानाच्या बाहेर असो चांगल्या पद्धतीने कार्य करत असतात. बॅटिंग करत असतात, बॉलिंग चांगली करतात, फिल्डिंग चांगली करतात आणि नक्कीच जर सर बघितलं तर स्वयंसेवक scoring, बघा बीके सर चांगलं काम करतात. ब्रँड आहे. यावेळेस मात्र बॅटला ब्रश करून चेंडू जातोय ऑनसाइडच्या दिशेनं. फाईन लेग झोन मध्ये चेंडू सीमारेषे पार. अजयच्या बॅटमधनं अल्याणी संघाला मिळतोय संजीवनी प्रदान करणारा चौकार. धन्यवाद डीजे अप्पा सर. हे म्युझिक फक्त तुमच्यासाठीच लावलं आहे. पहिल्या दिवशी सगळ्या क्रीडा रसिकांनी वाट पाहिली, आजचा दिवस उगवलाय. अप्पा सर आपण साथ द्यायची. यावेळेस मिस शॉट. फटका बसलाय, जेल असेल, जेल घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि क्या बात आहे, सूर्याची किरण डोळ्यावर आली हे कारण सांगितलं नाही तर स्वतः जबाबदारी सांभाळली. सूर्याची किरण हात ठेवून देखील झेल पकडता येऊ शकतो. सर झेल टिपण्यासाठी तुम्ही अंदाज घेणं खूप महत्वाचं. बॉल खाली येणं गरजेचं, वेट करणं गरजेचं, लक्ष ठेवणं गरजेचं. सूरज मध्यम हुआ, सूरज हुआ मध्यम. नक्कीच सूरज आमचा चांगला इथे समर्थक आहे. चेरवली एक्सप्रेस आणि बीके सर चांगली सर स्वयंसेवक चांगली व्यवस्था. 4 षटकं संपलेले आहेत. 4 षटकानंतर धावसंख्या होती 48. ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा आहे. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल. अन्नदाता सुखी भव आणि जलदाता देखील सुखी भव. बीके तुम जिओ हजारो साल. हरेशजी भेरे यांचं देखील विशेष करून मी कौतुक करेल. कारण ज्या पद्धतीने अचूक नोंदणी आणि हस्ताक्षर इतकं सुंदर, जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून.
4 षटकानंतर साई स्टार अल्याणी बी संघाची धावसंख्या होतीये 48 धावा. नक्कीच चांगली धावसंख्या आहे. तब्बल 12 ची सरासरी मेंटेन केलेली आहे सर. काय वाटतं, चांगली धावसंख्या आहे. पहिला हाफ अगदी जर बघितला तर साई स्टार अल्याणी बी संघाच्या दृष्टीने पूर्णपणे वळलाय आणि दुसरा हाफ जर कदाचित चांगली बॉलिंग केली गेगाव संघाने तर शेजारी देखील, परंतु या सेकंड हाफ मध्ये आप्पा फडे सर यांचा डान्स झालाच पाहिजे. कारण महाराष्ट्राची जनता मला मेसेज करून सांगते की आप्पा फडे सर अजून डान्स करत नाहीये. या किनवली विभागातील प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून चॅट करतायत, सांगतात की आप्पा फडे सर अजूनही डान्स करत नाहीये. मास्क घातला तरी चालेल परंतु डान्स झाला पाहिजे. मास्क मॅन आप्पा फडे मेजर यांचा देखील डान्स झाला पाहिजे. फलंदाज सर येत आहेत दशरथ खापरे सर. सर लेजेंडरी क्रिकेटर आहेत. एकेकाळी अल्याणी संघाचं सलामीवर येणारे, आज मात्र क्रिकेटमधून दूर राहिले परंतु पुन्हा एकदा क्रिकेटचं वेळ जपण्यासाठी मैदानात उतरलेत. दशरथ खापरे ऑन स्ट्राईक. सामना करतायत लेजेंडरी क्रिकेटर शंकर डोंगरे. फुल टॉस अँड दिस टाइम बॉल पनिश बाय दशरथ खापरे. बॉल गोज टुवर्ड्स द लेग साइड रीजन फॉर 4 रन्स. 4 धावा. डीजे आप्पा फडे सर, आप्पा फडे सर, आप्पा फडे सर. धन्यवाद डीजे. आप्पा फडे सर, इतकं सुंदर म्युझिक होतं, इतकं सुंदर बीट होतं की आपल्या बीटवर हे जर म्युझिकवर आपलं बीट जर आलं असतं तर खूप मजा आली असती. पुन्हा एकदा ते गाणं वाजल्यावर जाईल, पुन्हा एकदा संधी मिळाली जाईल आणि आप्पा फडे सरांचा डान्स देखील पाहिला जाईल. नक्कीच धावसंख्या 4 न वाढते, पोहोचते 52 धावा. संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत. दशरथ खापरे नक्की चांगली बॅटिंग करतायत. शंकर डोंगरे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. नेक्स्ट बॉल वन्स अगेन दशरथ टू शंकर डोंगरे. ओ वेट अँड वॉचच्या भूमिकेत, परंतु बॅटला ब्रश करून ऑनसाईडच्या दिशेनं फ्लिक केलाय चेंडू. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते सर. स्कोर मूव्ज ऑन 54 रन्स. 54 धावा. 54 धावा. धावफलकावर साई स्टार अल्याणी बी संघ खूप चांगल्या पोझिशन मध्ये आलाय. गेगाव संघाचे बॉलर थोडेसे मी म्हणेल मिसफिल्डिंग करतायत. सातत्याने बॉलिंग चांगली पाहायला मिळत नाही. नक्कीच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आप्पा फरडे सर यांचा वाईडचा इशारा. टायटॅनिक पोझिशन मध्ये हात जात आहेत सर. नक्कीच वाईड चेंडू. धावसंख्या 1 न वाढतीये, पोहोचतीये 55 धावा. 55 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑन 2 विकेट्स. 2 फलंदाज बाद झाले, त्यानंतर चांगली पार्टनरशिप. ह्यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फंबल झाले. ज्या ठिकाणी फंबल झाले त्या ठिकाणी 1 धावेच्या ठिकाणी 2 धावा सातत्याने. मला वाटतं ही 5वी वेळ असेल. म्हणजे अशा ऑलमोस्ट 5 धावा या बोनस स्वरूपातच दिल्या गेल्या. सर आपण चरीव संघ बघितला. चेंडू सीमा रेषेपर्यंत जाईपर्यंत एकच धाव. हे फिल्डिंग टाईट असणं किती महत्वाचं असतं ते या लीग मध्ये, स्टेज मध्ये खूप महत्वाचं. निश्चितच कामतपाडा संघ मला नेहमी आठवत असतो. सूरज फरडे. पाण्याची व्यवस्था सुद्धा चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. यावेळेस मात्र 2 धावा मिळतात. धावसंख्या वाढतीये, पोहोचते 57 धावांवर. 57 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सर चांगली धावसंख्या आतापर्यंत मेंटेन केली ती अल्याणी संघानं. 2 गडी गमावलेत परंतु गेगाव संघ संघर्ष करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शंकर डोंगरे. फुल्लर लेनचा चेंडू होता. यॉर्कर अटेम्प्ट झाला परंतु 1 धाव काही रोखू शकले नाहीये. सिंगल मिळते दशरथ खापरे यांना. अंडरआर्म थ्रो केला गेला. अंडरआर्म थ्रो केला गेला. गल्ली क्रिकेट एक्सपिरियन्स आहे. शेजारी हे दोन्ही संघ आहेत. गेगाव आणि अल्याणी फक्त 4 किलोमीटरचं अंतर सर. एकमेकांच्या उणीवा कमजोऱ्या माहीत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला अंडरआर्म चेंडू टाकला गेला. ट्रेव्हर चापल, एन चापल यांचे बंधू होते. ज्यावेळेस 1 चेंडू 5 धावा असताना चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू भिरकावून दिला. ऑनसाईडच्या दिशेनं मिड विकेट झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. ते अर्जुन चांगली फलंदाजी करतोय. आपली विकेट सेफ झोन मध्ये राखून खऱ्या अर्थानं स्ट्राईक रोटेट करतोय. सिंगल डबल्स भर देतोय आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढतीये, पोहोचतीये 60 धावांवर.
आपण चर्चा करत होतो की ट्रॅव्हर चापल यांचे बंधू होते. त्यांनी एक चेंडू 5 धावा असताना पहिला अंडरआर्म क्रिकेटमध्ये या ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पहिला चेंडू ग्रेग चापल यांचे बंधू ट्रॅव्हर चापल यांनी तो चेंडू माय टाकला होता. गुडनेस, अर्जुनच्या बॅट मधनं एक नजाकत भरा फटका, ताकदवर फटका, चेंडू सीमारेषे पार. अप्पा फरडे यांचा इशारा, षटकार. डीजे अप्पा फरडे सर. हळूहळू पद्धतीने आता रंगामध्ये येणार लाईव्ह स्ट्रीमर दीपेश. ज्या ठिकाणी आपण अप्पा सरांना केंद्रबिंदू मानून शूट करायचे, ज्या क्षणी डीजे वाजला जाईल आमचे अप्पा सर नृत्यविष्कारामध्ये नटराजन स्टाईल मध्ये येतील त्यावेळेस आपण ते चित्र फितीत करायचे. धावसंख्या सर 66 होते. 6 धावांनी धावक्यांचं सजली जाते. अर्जुन चांगली फलंदाजी करतोय सर. क्रिकेट म्हटलं की जबाबदारी घेणं गरजेचं. ज्यावेळेस मी बॅटिंग करत असता वैयक्तिक 25 धावांवर अर्जुन खेळतो. मॅच कडे आपण येऊया. अतिशय दर्जादार क्वालिटीची बॅटिंग होती आहे, परंतु गेगाव संघ नक्कीच गोलंदाजीमध्ये तो संघर्ष दाखवावा लागेल, कारण षटकं संपलेली 5 आणि धावसंख्या तब्बल 66. खूप वाऱ्याच्या वेगानं धावसंख्या वाढतीये. जबाबदारी हे 5 अक्षरी शब्दच क्रिकेटसाठी महत्वपूर्ण आहे. कारण जबाबदारी जर नसती तर 1983चा वर्ल्ड कप भारताने घेतला नसता. नक्कीच. नंतर तीच जबाबदारी महेंद्रसिंग धोनीने जर पेलवली नसती तर 2007 आणि 2011चा वर्ल्ड कप देखील मिळाला नसता. म्हणून जबाबदारी हे बेसन ज्या खेळाडूकडे असेल तो खेळाडू मी म्हणेल या मैदानावर राज्य करू शकतो. नक्की सर. मूर्ती लहान पण कीर्तिमान. वय वर्ष अवघा 18, परंतु जी समज आहे क्रिकेटची आतापर्यंत विकेट स्वतःची राखून चांगली बॅटिंग करतोय. हेच मोठ्या खेळाडूचं एक वैशिष्ट्य. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. गोलंदाज ज्ञानेश्वर द मॅन फ्रॉम गेगाव घेऊन येतोय षटक 6वं. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ना. दशरथ लोवर फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. वेट अँड वॉचच्या भूमिकेत डायरेक्ट हिट केला असता, थोडी शितापी दाखवली असती तर रनआउटची विकेट मिळाली असती सर. धावसंख्या 67. 80 धावांचा जो मानस होता, म्हणजे ज्यावेळेस बाईट आपण ऐकली तर 80 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल तर ऑलमोस्ट पोहोचलेत. नक्कीच सर. चांगली धावसंख्या. नेक्स्ट बॉल वन्स अगेन ज्ञानेश्वर. फुल टॉस आणि 3 फळा उद्ध्वस्त. यू मिस, आय हिट. अर्जुन बॅक टू द पॅव्हलियन. डीजे ऑलराऊंडर आहे, तर मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, चांगली बॅटिंग सुद्धा केली होती. आता मात्र गोलंदाजी चांगली होतीये गेगाव संघाकडे. ज्ञानेश्वर बघा सर, अनुभव किती महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर मूर्ती लहान पण कीर्ती महान असा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतोय. 12 धावा देऊन 1 विकेट्स मिळवलेले आहे. मागच्या मॅच मध्ये जितूचं विश्लेषण होतं. यावेळेस मात्र धावसंख्या आहे अल्याणी संघाची 67 धावा. षटक चालू आहे 6वं. नेक्स्ट बॉल वन्स अगेन ज्ञानेश्वर टू जितू. चांगला फटका आहे. टायमिंग थोडं प्रॉपर नाहीये, परंतु लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू जातोय. डॉक्टर प्रवीण कलेक्ट करतायत चेंडू. सिंगल मिळते या चेंडूवर. धावसंख्या 68. 1 विकेट गेल्यानंतर किती परिणाम होऊ शकतो हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळते, कारण विकेट फार महत्वाची असते. ज्यावेळेस फलंदाज बाद होतो, नवीन आलेला फलंदाज हा 1 ते 2 ते 3 चेंडू घेऊन सेट होण्याचा प्रयत्न करतो आणि तो मोमेंटम त्या गोलंदाजाला मिळत असतो. आणि त्या परिस्थितीमध्ये त्या वेळामध्ये जर गोलंदाजाने चांगली बॉलिंग केली तर मोमेंटम आपल्याकडे ठेवून ती मॅच कंट्रोल करू शकतो. म्हणून विकेट्स पडल्यानंतर सातत्याने गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढलेला असतो. विकेट्स इन हँड.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ काय शॉट, जबरदस्त टायमिंग आणि या टीम प्लेसमेंट सर बघा. थर्ड मॅन रिजन मध्ये दशरथ खापरे यांचा क्लास दिसतोय. पीस ऑफ माइंड याला म्हणतात. क्रिकेट विथ द ब्रेन, बुद्धी चातुर्य. कधी कधी बॉटम हँडचा वापर करून, कधी कधी स्क्वेअर कट करून देखील धावा येऊ शकतात. सातत्याने आपण बघितलं की ज्यांचा बॉटम हँड चांगला असतो ते षटकार मारतात, परंतु जर बघितलं जे क्रिकेटमध्ये नक्कीच सर. बुद्धी चातुर्य वापरतात ते स्क्वेअर कट करून देखील नक्कीच सर. हळूवार एकेकाळी पद्धतीने सीमारेषे पलीकडे नितीन- चेंडू पाठवू शकतात. नितीन- डीप थर्ड मॅन झोन मध्ये आल्या 4 धावा. नक्की सर. नितीन सिनियर आपल्याला आठवत असेल आणि दशरथ खापरे एकेकाळी आल्याणी संघाची ही सलामीची जोडी होती की जागा टीम डिवाइड झाल्या, परंतु क्लास अजून परमनंट आहे सर. 72 धावा. ओ ऑन साइडला प्लेसमेंट चांगली आहे, पूल आहे, सूर्याची किरण डोळ्यावर आली, सावरलं आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू पूर्णपणे अंगाला ब्रश होऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. लॉंग लेग सीमरच्या पलीकडे हा चेंडू दिसला नाही असं दाखवलं, परंतु सूर्याची किरण डोळ्यावर आली हे कारण देखील पसण्यासारखं नाहीये. या ठिकाणी विकेट मिळाली असती. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचतीये 76 धावांवर. 80 धावेंचा जो माणस होता, जो 80 धावेंचा जो ध्येय बोलले होते, हेमंत सर बोलले होते की 80 पर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं 76 झाल्यात. नक्कीच दशरथ खापरे आता मात्र पूर्णपणे फॉर्म मध्ये दिसतायत, चांगल्या लईमध्ये दिसतायत. धावसंख्या झालेली आहे 76. 6वं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. म्हणजे 100 देखील पार होईल. नक्कीच. आणि जर 100 पार झाली तर साई स्टार अल्यानी संघ साई बाबांचा आशीर्वाद घेऊन आलेत. आज मात्र पराभूत झाले तर ते स्वतः पराभूत होतील स्वतःच्या चुकींमुळे. समोरचा संघ पराभूत करेल अशी परिस्थिती नाही, कारण मागील मॅच मध्ये देखील स्वतःच्या चुकीमुळे ते पराभूत झाले. 70 धावा डिपेंड करता करता ऑलमोस्ट जिंकलेच होते, परंतु 70-30 रवी आले, त्यांना संधी दिली रवीनं आणि ती रवीनी संधी स्वीकारली आणि तो विजय त्यांच्या हातामधून हिसकावून घेतला. नक्कीच म्हणून सर. आज साई स्टार आलेले बी संघ काही करेल स्वतःच्या चुकीमुळेच. परिस्थिती दिसत नाहीये सर, चांगली बॅटिंग होतीये दशरथ खापरे यांच्याकडनं. आतापर्यंत 76 धावा. ज्ञानेश्वरचा पुढचा चेंडू फेस करतील दशरथ खापरे. यावेळेस लोअर फुलटॉस यॉर्कर चेंडू, क्या बात आहे, अचूक टप्पा. यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक थोडीशी मिस्टेक करतोय. चेतनकडनं चूक होतीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक नक्कीच बॅकअपला नाहीये. 1 धाव मिळते. धावसंख्या 6 षटकानंतर होते 77 धावा. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली ती अल्याणी संघानं. गडी फक्त सर 3 गमावलेत. विकेट किपरची भूमिका किती महत्वाची असते, कारण महेंद्रसिंग धोनी जर स्टंपच्या पाठीमागे नसता तर DRS ही पद्धत महेंद्रसिंग धोनीच्या नावानेच लागू झाली. धोनी रिव्ह्यू सिस्टीम. धोनी रिव्ह्यू सिस्टीम कधीच महेंद्रसिंग धोनीच्या कारकिर्दीमध्ये जर बघितलं आपण बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला तर ज्या ज्या ठिकाणी नवीन नियम आले महेंद्रसिंग धोनीने स्वीकारले नाही तर सुरुवातीला ते स्वतःमध्ये बिंबवले आणि परिणामी टीम मध्ये बिंबवले. म्हणून तर सर्वाधिक यशस्वी कर्णधार, विकेट किपिंग स्पेशली असलेला कर्णधार यशस्वी ठरला या टेनिस विश्वामध्ये नव्हे तर या आंतरराष्ट्रीय क्रिकेट, लेदर क्रिकेटमध्ये संपूर्ण जगामध्ये महेंद्रसिंग धोनी सारखा कॅप्टन होणं आज ना भूतो ना भविष्यती. नक्कीच सर. काही क्रिकेटर, काही खेळाडू हे नक्कीच परमेश्वर जन्माला घालत नाही, जन्माला आणत असतो आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेंद्रसिंग धोनी. यावेळेस मात्र बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. दशरथ खापरे स्ट्राईकचा बार सांभाळतायत आणि भात्यातील सर्वात मोठं अस्त्र काढलंय प्रवीण डोंगरे नावाचं. डॉक्टर प्रवीण डोंगरे हे पॉवर प्लेचं षटक हाताळतायत. 6 षटकानंतर धावसंख्या होतीये 77 धावा आणि 2 षटकांचा खेळ बाकी. लेट्स प्ले. 7वं षटक, पहिला चेंडू. यावेळेस मोठा बहार करण्याचा प्रयत्न. हॉनेस्ट इज द बेस्ट पॉली. प्रामाणिकपणे एज लागली आणि ही ती कबूल केली दशरथ खापरे यांनी आणि तंबूच्या आसऱ्याला जात आहेत दशरथ खापरे. ठीक आहे.
जबरदस्त. लाईव्ह स्ट्रीमर दीपेश, आपण देखील या संधीचं सोनं करायचंय. कारण आपा पडे सरांच्या अंगामध्ये कधी मायकल जॅक्सन आणि कधी प्रभुदेवा येतील हे सांगू शकणार नाही. कारण साक्षात या टेनिस विश्वातील मायकल जॅक्सन आणि प्रभुदेवाच आहेत. आणि सर बेस्ट कॉमेडियन कॉमेंटेटर म्हणून तुमचा उल्लेख करावा लागेल. नक्कीच सौभाग्य आहे आमचं की तुमच्या सोबत आम्ही कॉमेंट्री करतोय. चांगलं समालोचन. नवीन फलंदाज स्वतः भरत खापरे येत आहेत. स्वतः कर्णधार आहेत. लीड फ्रॉम फ्रंट कर्णधार हेमंत सर आहेत, परंतु व्हाईस कॅप्टन भरत खापरे. बॅटची एज यावेळेस चूक होते क्षेत्ररक्षकाकडनं. सिंगल धाव मिळतीये. धावसंख्या 1 न वाढते, पोहोचतीये 78 धावा. 78 रन ऑन बोर्ड. धावसंख्या 78. सामना करतोय जितू फरडे, जितू सापळे. यावेळेस नो चेंडू. या ठिकाणी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. नो चेंडू बीमर आणि विकेट किपरने सोडला. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर, म्हणजे 1+4 5 धावा मोफत स्वरूपात. 83 धावा अव्वल कव्हर. खराब लाईन पाहायला मिळाली. चेंडू यावेळेस हातामधून पूर्णपणे निसटला. माफी देखील मागितली. बीमर निर्देशित केलाय. फ्री हिट आली. नक्कीच नामदेव घोडविंद यांच्याकडनं 5 स्टार बी संघासाठी एक पर्पणी आहे. सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे नामदेव घोडविंद यांच्याकडनं. दरम्यान फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगला फटका आहे. फ्री हिटचा फायदा घेतायत का? चेंडू नो मॅच लाईन मध्ये स्ट्रेट रिजन मध्ये येतोय. यावेळेस मिळतोय जितू सापळ्यांच्या बॅटिंगचा क्लास. चौकार. 4 धावा. एक चांगलं संगीत या ठिकाणी ऐकायला मिळालं. नेक्स्ट बॉल वन्स अगेन प्रवीण. फुल टॉस अँड दिस टाइम बॉल इन द एअर फॉर मॅक्सिमम. षटकार. सुरेश सुरेश सुरेश. रोड फिल्डिंग नाही तर पिच हिटर म्हणून यायचे, तसे मला वाटतं हे जितू आलेत. जखमी बाग जितू सापळे. ओ लेग साइडला ग्लान्स केलाय. एकच धाव मिळते या चेंडूवर. नामदेवजी गोडविंदे साहेबांकडून भरतजी खापरे यांच्यासाठी 501 रुपयांचं कॅश प्राइज झालंय 3 षटकारासाठी. जर 3 षटकार मारले तर गोडविंदे साहेबांकडून रोख 501 रुपयाचं कॅश प्राइज सुवर्ण संधी असेल. ओ यावेळेस लॉकस्वीप केला. क्या बात आहे. परंतु बाउंड्री लाईन क्लिअर होईलच, कारण क्षेत्ररक्षक पुढे आले. पुढे आल्यानंतर हातामधून ब्रश झाला आणि कावगड झोन मध्ये येथील 4 धावा. आज मात्र शेजार धर्म पाळत नाहीये. आज मात्र एकमेकाला धावा बहाल केल्या जातात. गेगाव संघाचं क्षेत्ररक्षण सात षटकामध्ये 98 धावा झाल्यात त्या अल्लाडी संघाच्या. क्या बात आहे. आणि जितू सापळे आणि भरत खापरे नावाचं वादळ मैदानावर घोंगावत आहे. ज्या संघावर साईबाबांचा आशीर्वाद असेल तो संघ 100 नंबरी सोन्यासारखाच आहे. नक्कीच. इरादे बनते हे बिगड़ते और शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते.
ज्यांच्या घरामध्ये, ज्यांच्या हृदयामध्ये, ज्यांच्या मनामध्ये साईबाबा, त्यांना शिर्डीला जाण्याची गरज नाहीये. नक्कीच सर. परंतु आल्याणी सरळगावला पायी पालखी काढत असते सर, त्यामुळे साईबाबांचं दर्शन होतच. म्हणून तर टीमचं नाव देखील साई स्टार अल्यानी, म्हणजे स्टार म्हणजे चंद्र, तारे यांच्यामध्ये जे विहार करत असतात. खरंच संध्याकाळचं सत्र, डे नाईट मॅच असतील तर मग चंद्र नक्की सर. ताऱ्यांमध्ये शेवटचं देखील. षटक घेऊन येते गोलंदाज हरीश. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस विकेट मिळेल का? नाही. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. आता मात्र भरत खापरे स्वतः स्ट्राईक घेत आहेत, कारण कॉन्फिडन्स आहे. 3 षटकारासाठी 501 रुपये गोडविंदे साहेबांकडनं आलेत. नामदेवजी गोडविंदे साहेबांकडनं 3 षटकारासाठी 501 रुपये भरत साठी. पाहूया भरत आलाय का फॉर्म मध्ये पुन्हा परत. फुलटो चेंडू होता, लॉफ केलाय, क्षेत्ररक्षण थोडस फंबल झालंय. जयजी खापरे हे देखील खूप मोठे विस्फोटक फलंदाज आहेत साईस्टर अल्यानी संघाचे, आणि त्यांचे मोठे बंधू आहेत. 100 धावा झालेल्या आहेत. 100 पार झाल्यानंतर मानसिकता वाढत असते, एक कॉन्फिडन्स वाढतो, आणि अशा परिस्थितीत साईस्टर अल्यानी संघाची बाजू, कारण ज्या वेळेस ट्रिपल फिगर मध्ये धावा पोहोचतात, नेहमीच जर बघितलं आपण तर डबल फिगर पेक्षा ट्रिपल फिगर या मर्यादित षटकांमध्ये प्रीमियर लीग मध्ये कॉन्फिडन्स वाढून देणार आहे. 100 पार केली आहे. धावसंख्या एक अतिशय सुरेख आल्याणी संघाची. आजच्या दिवसातील 102 धावा सर्वोच्च स्कोर होता गोलबन संघाचा. तो पार करण्याचा प्रयत्न असेल आल्याणी संघाचा. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 102 धावांपर्यंत गोलबन संघानं मजर मारली होती. पुन्हा एकदा जितू सापळे टू हरेश डोंगरे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईडचा इशारा येतोय. पॅरल आणि एक्स्ट्राज मध्ये भर. धावसंख्या होते 101, 101 धावा. खूप मोठा धावांचा डोंगर उभा केला आल्याणी संघानं, आणि अर्जुननं, अजयनं जी फलंदाजी केली, आणि दशरथ खापरे चांगली फलंदाजी सर. मिडल ऑर्डर आपण बघायला मिळाली तर चांगली फलंदाजी. ओ यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू भिरकावलाय. कॅच सुटली जाते. कॅचेस विन द मॅचेस. गेगाव संघाचे हे क्षेत्ररक्षक नक्कीच कुठेतरी संघर्ष चालू आहे. सोपा झेल होता. फटका चांगला होता सर, कव्हरच्या दिशेनं चांगला फटका होता. 103 धावा आणि सर्वोच्च आजच्या दिवसातील धावसंख्या नोंदवली आल्याणी संघानं. कालच्या आणि आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या. बॅटची एज अँड जितू सापळे दिस टाइम गोज टू द पॅव्हलियन. डीजे 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 मास्टर. मैदानात येत आहेत. हेमंत पोलीस पाटील आहेत अल्याणी गावचे. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. कव्हर स्वीपर मध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. या ठिकाणी फिल्डिंग मिस्टेक होती आहे. तिसऱ्या धावेचा पण प्रयत्न असू शकतो. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 3 धावा सुद्धा पूर्ण केली जात आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. हेमंत आणि भरत यांच्याकडनं या 3 धावांनी धावसंख्या वाढतीये. 106, 106 धावा धावफलकावर, आणि षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. हाय स्कोर आहे आजच्या दिवसातील आणि कालच्या दिवसातील सुद्धा. CPL 20-21 मधील हायस्कोर पाहायला मिळतो, आणि 100 पार करणे इतकं सोपं नाहीये. ओ क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. दशरथ भरत खाफरे इज बॅक टू द पवेलियन.
गेगाव संघासमोर लगेचच आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. तुर्तास आपण संधी देऊया आमचे समालोचक मित्र संजय गगे सर, आणि तत्पूर्वी मधुर संगीत आपल्या कानांना ऐकू येईल. प्रोप्रायटर अनिलजी विशेष आहेत. चेअर बॉय म्हणून सर्व अप्पा बर्डे यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. असो, यानंतर या सामन्यातील पुढील अर्थात दुसरी इनिंग आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण सामना पाहत आहोत गेगाव व्हर्सेस अल्यानी. आणि आतापर्यंत अल्यानी संघानं 6 विकेट गमावून 106 धावांचं आव्हान 107 धावांचं आव्हान गेगाव संघासमोर ठेवलेलं आहे. मला वाटतंय ह्या वर्षीच्या ह्या टुर्नामेंट्समध्ये आतापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्यांचा फलक अल्यानी संघाकडून उभारलेला दिसतोय. कदाचित गेगाव संघाने जर ह्या सामन्यामध्ये विजय मिळवलाच तर 107 धावांची सर्वात मोठी धावसंख्या या टुर्नामेंटची आतापर्यंतची मोठी धावसंख्या ठरलेली असेल. पाहूया 107 धावांचं आव्हान घेऊन गेगाव संघ पुन्हा एकदा मैदानात. दोन्ही संघ भावकीतले संघ. तरी आज मैदानामध्ये दोन्ही संघाचे 12वी खेळाडू गेगाव संघाचे अल्यानी संघाचा 12वी खेळाडू दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा या सामन्यातील दुसरी विनिंग आपण पाहत आहोत आणि 107 धावांचं आव्हान गेगाव संघासमोर.
आणि पंचांच्या भूमिकेमध्ये या सामन्यासाठी सूरज फरडे आणि हेमंत जितावडे. इनिंग मधील पहिलं षटक वैयक्तिक आणि सामन्यातील पहिलं षटक रोहन खाडे. पहिला चेंडू आणि कायसा बीट होताना आणि खराब यष्टीरक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आणि खातं खोलतानाच लेकवाईच्या माध्यमातून गेगाव संघाला मिळत आहे 4 धावा. 4 धावांनी खातं सुरू होत आहे गेगाव संघाचं. 107 धावांचं आव्हान. दुसरा चेंडू मारा करेल सागर. सेफ झोन मध्ये खेळताना सागर 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या हलती ठेवताना धावसंख्या होते 5. मला वाटतंय स्ट्रायकर गोलंदाज रोहन खाडे आतापर्यंत 2 चेंडू मध्ये सुंदर प्रदर्शन आणि तेवढाच सेफ झोन मध्ये खेळताना अल्यानी संघाचे सागर आणि प्रवीण गेगाव संघाचे. पुढील चेंडू आणि मारा करतोय प्रवीण. सुंदररित्या टोलावलेला चेंडू 1 बाउन्स चौकार. इनिंग मधील सामन्यामधील पहिलं षटक त्यामध्ये सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग आणि त्याचाच सुंदररित्या फायदा उठवताना दोन्ही फलंदाज तडकाफडकी खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट्समन या ठिकाणी बीट होतोय. धावसंख्या थांबते. सुंदर चेंडू कायचा कमबॅक करताना रोहन खाडे या अगोदरच्या चेंडूवर एक चांगला फटका पाहायला मिळाला चौकाराच्या रूपानं. दुसऱ्या चेंडूवर अतिशय बेस्ट पुढील चेंडू आणि मारा करतोय प्रवीण. पंचांचा हेमंत जितावडे सर कुठला इशारा केला आपण? वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 10. धावसंख्या होते 10. रोहन खाडे काही दिशाहीन चेंडू टाकताना पुढील चेंडू मारा करेल प्रवीण. चांगला फटका 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चौकार. सर्कल मधील क्षेत्ररक्षणाचा चांगलाच फायदा उठवताना या ठिकाणी गेगाव संघ अतिशय सेफ्टी फटके मारताना दिसतो. दोन्ही फलंदाज प्रवीण आणि सागर कुठल्याही प्रकारची रिस्क घेत नाही. उंचावरून फटके नाहीत. पुन्हा एकदा कट करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि पंचांचा इशारा या ठिकाणी पेंडिंग आणि चौकार. कडून काहीतरी रणनीती आखताना कप्तान आणि सहकारी
आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते गेगाव संघाची 18. एकंदरीत रोहन खडे अतिशय महागडे षटक आणि तेवढाच फायदा उचललाय तो गेगाव संघानं. 107 धावांचा अहवाल पेलताना पहिल्या षटकामध्ये त्याने 18 धावा जमवलेल्या आहेत. मला वाटतंय दिवसभराच्या खेळाच्या थकव्यानं अथवा रखरखत्या उन्हानं काहीसा आत्मविश्वास आणि सुंदर झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय दशरथकडनं. अतिशय सुंदररित्या त्यांनी नजाकत भरा झेल या ठिकाणी पाहायला मिळतो दशरथकडून. उलट्या पद्धतीने धावत येऊन त्यांनी झेल पकडलेला आहे. डोळ्यांचं पारणं फेडेल असा झेल आणि तितकंच मनोरंजन होतंय क्रिकेट प्रेमींचं. आपल्या अनुभवाचा त्यांनी खूप फायदा घेतला आणि धावत येऊन त्यांनी झेल पकडलेला आहे आणि पहिला झटका गेगाव संघाला. गेगाव संघाची धावसंख्या या ठिकाणी थांबलेली दिसते. 1 बाद 18. पहिलं षटक काहीसं महागडं. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच एक सुंदर झेलच्या रूपानं एक विकेट त्यांनी गमावलेली आहे. पुढील चेंडू आणि मारा करतोय प्रवीण. काहीसा बीट होताना दिसतोय प्रवीण. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आणि पर्यायी निश्चितच फायदा होईल तो आल्यानी संघाला. तसं एक मोठं आव्हान गेगाव संघासमोर आणि अशा पद्धतीने जर त्यांनी प्रत्येक षटकामागे 3 चेंडू बचवण्याचा जर प्रयत्न केला. पुन्हा एकदा उंचावरून टोलावलेला चेंडू आणि पाहूया झेल. नशीब म्हणावं लागेल. फलंदाज या ठिकाणी खूप नशीबवान ठरतोय. इलेक्ट्रिक तारेला संपर्क होतोय चेंडूचा आणि एका चांगल्या तयारीत असलेला क्षेत्ररक्षक झेल करू शकत नाही. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 20 आणि जोरदार अपील पंचांकडे आणि पंचांचा इशारा आउट. दुसरा झटका, दुसरी विकेट. प्रवीण या ठिकाणी बाद होतोय. प्रवीणच्या रूपाने एक चांगला फलंदाज गेगाव संघाचा बाद होताना मध्ये परतताना आणि एकूण धावसंख्या होते 2 बाद 20. 2 बाद 20 धावा गेगाव संघाच्या. दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आणि या ठिकाणी दुसरा झटका मिळतोय गेगाव संघाला. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती वामन कडून. रोहन काहीसा महागडा. वामनने काहीसा आपल्या संघामध्ये जान आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुंदर गोलंदाजी, चांगले चेंडू. आतापर्यंत त्याने 4 चेंडूंमध्ये 2 विकेट घेतलेल्या आहेत आणि एक चांगला कमबॅक दिलेला आहे अल्यानी संघाला. आणि परत एकदा फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतोय प्रशांत आणि चेतन. पाहूया वामन वर्सेस प्रशांत, वामन वर्सेस चेतन. 8 षटकांमध्ये 107 धावांचं लक्ष पेलताना या ठिकाणी गेगाव संघाला निश्चितच मोठे प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक षटकामधील बहुतांशी चेंडूंवर मोठे फटके टाकावे लागतील. परंतु सध्या तरी वामन कुठलीही संधी देत नाही. पुढील चेंडू मारा करतो प्रशांत. उंचावरून टोलण्याचा प्रयत्न, 1 धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी प्रयत्न. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या होते 2 बाद 20. प्रत्येक षटकामागे किमान 17 ते 18 धावा गेगाव संघाला गरजेच्या असतील. उंचावरून फटकावलेला चेंडू, क्षेत्ररक्षक झेल घेण्याच्या प्रयत्नात आणि एक सुंदर झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय अल्यानी संघाकडनं. आणि तिसरा झटका. आणि या तिसऱ्या झटक्याच्या सहाय्यानं निश्चितच अल्यानी संघ एक
मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात दिसतोय, कारण एवढी मोठी धावसंख्या उभारताना निश्चितच गेगाव संघाचे खंदे फलंदाज मैदानात असणं खूप गरजेचं आहे. परंतु एकाच षटकामध्ये अर्थात वामनचं अजूनही काही चेंडू शिल्लक असतानाही दुसऱ्या षटकानंतर षटकाच्या समाप्तीनंतर वामनच्या रूपानं दुसरं षटक ज्या पद्धतीने पाहायला मिळालेलं आहे, वामननं अतिशय कमी धाव संख्या देऊन 3 महत्वाच्या विकेट या ठिकाणी लपकवलेल्या आहेत. आणि पुढील फलंदाज मुकुंद. पाहूया मुकुंद. पहिलं षटक होतं रोहनचं, बिनबाद 18 धावा होत्या. त्यानंतर दुसरं षटक होतं वामन, 3 विकेट्स आणि केवळ वैयक्तिक 2 धावा देत त्यांनी मोठी धावसंख्या रोखलेली आहे. आणि 3 विकेटच्या समाप्ती पतनानंतर गेगाव संघाच्या धावसंख्या होत आहेत 20. एक मोठं यश म्हणावं लागेल हे अल्यानी संघाचं, अर्थात गोलंदाज वामनचं. आणि पुन्हा एकदा फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतोय मुकुंद. संपूर्ण टुर्नामेंट्स मधील आतापर्यंतची मोठी धावसंख्या 106. तितकंच मोठं आव्हान, अर्थात 107 धावांचं आव्हान. आणि अशा आव्हानाला स्वीकारताना गेगाव संघ कुठेतरी कमजोर ठरताना दिसतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, पंचांचा कुठलाही इशारा नाही. स्ट्रायकर मुकुंद आणि नॉन स्ट्रायकर चेतन. अतिशय शांत पद्धतीने हा चाललेला खेळ, दिवसभराची थकान आणि डोक्यावरचं रणरणत ऊन या दोन्हींचा एकंदरीत परिणाम पाहायला मिळतो या अल्यानी आणि गेगाव संघावर. पुढील चेंडी आणि मारा करतोय मुकुंद. सेफ झोन मध्ये खेळताना 1 बाउन्स, दुसरा टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. आणि धावसंख्या हलती ठेवली, धावसंख्या होते 3 बाद 22. खरं तर अल्यानी गेगाव संघाला या ठिकाणी खूप जबाबदारीने खेळावं लागेल प्रत्येक फलंदाजाला, कारण शतकाच्याही पलीकडे त्यांना धावसंख्या जमा करायची आहे. आणि अशा पद्धतीने विकेट्स गमावत बसले तर निश्चित हे आव्हान अजून खडतर होत जाईल. दुसरा टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातात, चांगला थ्रो आणि 1 धाव पूर्ण. आणि 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 23. अल्यानी संघाकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि निश्चितच शेवटपर्यंत हे क्षेत्ररक्षण गोलंदाजींची जबाबदारी शेवटपर्यंत त्यांना टिकून ठेवावी लागेल. पुन्हा एकदा सौरभ आणि मारा करतोय चेतन. कट केलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, सुंदर थ्रो आणि धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 24. खेळ काहीसा मंदावलेला गेगाव संघाकडून. ज्या पद्धतीने या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये विकेट गमावलेल्या आहेत गेगाव संघानं, निश्चितच पुढील आलेल्या फलंदाजाला पंचांचा वाईटचा इशारा, काहीसा दिशाहीन चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते आणि अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 25. आणि चेतन आणि मुकुंद अजूनही पाय रोवून आपल्या मैदानामध्ये, कदाचित कप्तानांचा इशारा असेल की तुम्हाला टिकून खेळायचं आहे, टिकून आणि टिचून खेळायचंय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि 1 बाउन्स चौकार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, सुंदर फटका. साज सुंदर अशा संगीताची सोबत मिळते.
पुढील चेंडू आणि मारा करतोय मुकुंद. काहीसा फटकावण्याचा नाद, परंतु तितकाच बीट होताना दिसतोय मुकुंद. अजूनही जम बसलेली नाहीये मुकुंदची. चेंडू अजून टप्प्यात येत नाहीये. बॅट्सचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. मुकुंद स्वतःवरच काहीसा नाराज. आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 3 बाद 29. अजूनही चेतन मैदानात. दोघांमध्ये काहीतरी ठरलेलं असणार मुकुंद आणि चेतन मध्ये. कप्तानाच्या सांगण्यावरून अजूनही त्यांना 4 षटक खेळून काढायचे, परंतु 4 षटक खेळत असताना एक मोठी धावसंख्या त्यांना उभारायची आहे. 107 धावा त्यांना पूर्ण करायचे आहेत. अजून एक खूप मोठा पल्ला त्यांना गाठायचा आहे. किमान 72 धावा त्यांना, 70 पेक्षा जास्त धावा अजून त्यांना कुटायच्या आहेत. आणि असं असताना विकेट टिकवून ठेवणं आणि त्याचबरोबर मोठ्या फटक्यांसह मोठ्या धावा जमा करणं, अशा दुहेरी भूमिकेत दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये थांबायचंय. पुढील गोलंदाज जितू आणि मारा करतोय चेतन. लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती 30. जितू पहिला चेंडू, दिशाहीन चेंडू. रोहितचा प्रत्येक फटका हा अपयशी ठरलेला आहे. हॅलो. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतंय 7वं षटक संपलेलं आहे आणि 7व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 48. या 7व्या षटकामध्ये वामनकडून मिळालेल्या आहेत 10 धावा, त्यामध्ये 2 चौकार. पुन्हा एकदा रोहन, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक शेवटचा अर्थात 8वा षटक. रोहन पहिल्या षटकामध्ये अतिशय महागडा गोलंदाज ठरला होता. पाहूया पुन्हा एकदा रोहन टू रोहित. रोहितनं नेमकी ठरवले काय असा प्रश्न संपूर्ण क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी पडलेला आहे, की ज्या पद्धतीने त्याने मनामध्ये जे प्लॅनिंग्स केलेले असतात ते प्लॅनिंग्स सेकंदाला चेंज होताना दिसत आहे आणि निश्चितच फायदा होतोय गोलंदाजाला. पुन्हा एकदा रोहन आणि मारा करेल रोहित आणि या ठिकाणी क्लीन बोल्ड. ज्या पद्धतीने रोहितचं या ठिकाणी फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं, मला वाटतंय गेगाव संघाकडून मला बॅटिंग मिळावी या अपेक्षेने फलंदाज मैदानात येत राहतील, क्रीजवर येत राहतील. असो, एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये क्रीजवर उतरणं किंवा बॅटिंग करायला मिळणं ही सुद्धा एक मोठी अपेक्षा असते कुठल्याही खेळाडूची, आणि ती प्रत्येकाची अपेक्षा आज गेगाव संघाकडनं पूर्ण होताना दिसेल असं मला वाटतंय. पुढील फलंदाज गोलंदाजीवर रोहन खाडे. हॅलो. सुंदर चेंडू. हॅलो हॅलो. फलंदाजाला या ठिकाणी एक नामी संधी आलेली आहे बक्षीस कमावण्याची. प्रवीण डोंगरे यांच्याकडून चंद्रकांत डोंगरे यांना प्रत्येक षटकारास 1000 रुपये. चंद्रकांत डोंगरे यांना प्रत्येक षटकारास 1000. परंतु हॅलो हॅलो, मला वाटतंय किमान हे 1000 रुपये मिळवण्यासाठी तरी या ठिकाणी चंद्रकांत डोंगरे यांनी प्रयत्न करावेत. 53 धावा. हॅलो 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 हॅलो. धावांचा डोंगर चढणं तर सोडून द्या, परंतु हॅलो त्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोच. हॅलो हॅलो. किमान हॅलो हॅलो. सामन्यातील औपचारिकता शिल्लक, शेवटच्या षटकातील काही चेंडू आणि प्रवीणजी डोंगरे यांच्याकडून प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक. एक नामी संधी या ठिकाणी फलंदाजांना.
आणि मला वाटतं हा सामना गेगाव संघाकडून 60 धावांच्या आतच आटोपतो की काय. चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते. मला वाटतं या ठिकाणी सामना संपतोय आणि निर्विवादपणे एकतर्फी हा सामना जिंकतोय तो आल्यानी संघ. आल्यानी संघाचं मनापासून अभिनंदन आणि गेगाव संघाचं कौतुक. एका मोठ्या धावसंख्येला धावसंख्येचं आव्हान पेलताना या ठिकाणी गेगाव संघ पहिल्या षटकानंतर 100% अपयशी ठरलं. चांगल्या गोलंदाजांचा भरणा आल्यानी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि पुढील सामना असेल चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं या सामन्यामध्ये जितू साबळे यांच्याकडून आणि जितू साबळे यांनी आपलं